अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी, ट्रक चालकांवरील छळवणूक, लाचलुचपत आणि मारहाणीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं कठोर दखल घेत मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता शेजवळ यांच्यावर थेट कारवाई केली। राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार यांनी ट्रक चालकांच्या छळवणुकीबाबत सातत्यानं पाठपुरावा करून आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या। आयोगानं तक्रारींची दखल घेत 3 सप्टेंबर रोजी मुंबई इथं सुनावणी आयोजित केली होती। या सुनावणीसाठी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। सुनावणीनंतर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आदेश जारी करून श्रीमती गीता शेजवळ यांना सीमा तपासणी नाक्यावरील व वायुवेग पथकातील कोणतेही कामकाज देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेत। ट्रक चालकांकडून लाच घेणे, त्यांना छळवणूक करणे, मारहाण करणे या गंभीर आरोपांवरून गीता शेजवळ, सुनील पाटील, गोरक्ष कोरडे, सूरज उबाळे आणि दिनेश पाटील यांच्यावर चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीचे साहेबान जागीरदार यांनी तक्रारी करून ट्रक चालकांना दिलासा मिळवून दिल्यानं परिवहन विभागातील गैरप्रकार उघडकीस आले। आयोगानं आणखी कठोर कारवाईचे संकेत दिले।